चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये रांगेतील स्थान किंवा द पोझिशन इन द क्यू याच्यावर काय एखादा तरी प्रश्न हमखास असतो म्हणजे असतोच. तर आपण आज त्यावरचे काही महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये हा पहिला प्रश्न आहे बघा, एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17व्या स्थानावर आणि उजवीकडून 31व्या स्थानावर आहे, तर त्या रांगेत एकूण व्यक्ती किती? म्हणजे त्या रांगेत असणाऱ्या व्यक्तींची संख्या आपल्याला सांगायची. तर याच्यामध्ये बघा, दिलेल्या व्यक्तीची सांगा मला पोझिशन कितवी आहे? डावीकडून 17वी आणि उजवीकडून पोझिशन कितवी आहे? 31वी. सरळ सरळ यांची बेरीज करून घ्यायची. 17 आणि 31 झाले 48. बरं, याच्यामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की एक व्यक्ती दोनदा मोजल्या जाणार नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं एक व्यक्ती आहे तर 2 वेळेस व्हायली, त्याच्यामुळे एक वेळेस आपल्याला त्याच्यामधून वजा करावी लागेल. तर 48 मधून 1 गेले, राहिले 47. याचाच अर्थ त्या रांगेमध्ये एकूण व्यक्तींची संख्या असणार आहे 47. हे आपलं योग्य पर्याय असेल. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, याच्यामध्ये एका रांगेत श्याम शेवटून 13व्या स्थानावर आहे आणि सुनील मध्यभागी 25व्या स्थानावर आहे, तर त्या दोघांच्या मध्ये एकूण किती मुले असतील? तर आपल्याला सरळ सरळ काय शेवटची ओळ वाचल्याच्या नंतर कळते की बाबा सुनील जो आहे तो मधल्या स्थानावर म्हणजे कितव्या? 25व्या स्थानावर आहे. 25व्या स्थानावर सुनील आहे, याचा अर्थ इकडे सुद्धा 24 मुलं आहेत आणि इकडे सुद्धा 24 मुलं आहेत. तर हा जो काही श्याम आहे हा शेवटून कितव्या स्थानावर आहे? 13व्या स्थानावर आहे. तर या प्रकारामध्ये सरळ सरळ हे जे काही 24 आपल्याला इकडे शिल्लक विद्यार्थी आहेत, या 24 मधून हा जो काही श्यामचा नंबर आहे 13 याला वजा करायचं, तर आपल्याला उत्तर मिळते 11. तर या दोघांच्या मध्ये एकूण किती मुले असतील? तर या दोघांच्या मध्ये एकूण मुले असतील 11. हे आपलं योग्य उत्तर असेल. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या एका रांगेमध्ये गणेशचा क्रमांक डावीकडून 19वा व उजवीकडून 25वा आहे, तर आपल्याला मधोमध उभा असणाऱ्या योगेशचा क्रमांक काढायचा आहे. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये बघा, डावीकडून दिलेला क्रमांक 19 गणेशचा आणि उजवीकडचा 25, दोघांची ऍडिशन झाली आपल्याकडे 44. पण यामध्ये गणेश 2 वेळा मोजल्या जात आहे, त्याच्यामुळे 1 वेळा मायनस करायचं. याचाच अर्थ आपल्याला रांगेत एकूण किती जण भेटले? रांगेत एकूण जण आहेत 43. याचाच अर्थ ही जी काही मधली पोझिशन आहे याच्या इकडे असतील 21 जण आणि इकडे असतील 21 जण, आणि हा मधला एक म्हणजे 21 आणि 21 42 आणि आहे 43. तर याचाच अर्थ या व्यक्तीला मध्ये आपण इकडून मोजली तरी त्याची पोझिशन 22वी येणार आणि इकडून मोजली तरी त्याची पोझिशन मधली 22वीच येणार. त्याच्यामुळं मध्यभागी उभ्या असणाऱ्या योगेशचा क्रमांक असेल 22. हे आपलं योग्य उत्तर असेल. ओके, प्रश्न बघा, याच्यामध्ये एका रांगेत कमल डावीकडून 21व्या स्थानावर आहे आणि राणी उजवीकडून 19व्या स्थानावर आहे. जर त्यांनी आपापल्या स्थानांची अदलाबदल केली तर कमल डावीकडून 14व्या स्थानावर येते, तर राणी उजवीकडून कोणत्या स्थानावर येईल? तर बघा, या प्रकारचे प्रश्न आलेले असताना याच्यामध्ये आपल्याला काय निदर्शनास येते की बाबा कमल डावीकडून 21व्या स्थानावर आहे आणि राणी इकडून उजवीकडून 19व्या स्थानावर आहे. जर त्यांनी एकमेकांची जागा एक्सचेंज केली तर ही जी काही राणीची पोझिशन आहे ही कमलनं ज्या वेळेस घेतली त्यावेळेस ही डावीकडून 14व्या स्थानावर येत आहे. तर सुरुवातीला हा नंबर ग्राह्य न धरता आपण काय करू? राणीची उजवीकडची पोझिशन बघू. राणीची उजवीकडची पोझिशन आहे 19 आणि समजा तिनं चेंज करण्याच्या आधीची पूर्वीची पोझिशन कोणती असणार आहे? सुरुवातीपासून 14 असणार आहे. त्याच्यामुळं हे 14, या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला किती भेटणार आहे? 33. बरं, आपण राणीला परत मोजणार का? एक व्यक्ती 2 वेळेस आपण या रांगेमध्ये मोजत नाही, त्याच्यामुळे या 32 मधून या 33 मधून 1 वजा करा, किती झाले? 32. टोटल रांगेमध्ये एकूण जण किती असणार आहेत? 32. मग रांगेमध्ये एकूण जण जर 32 असतील तर आपल्याला काय एक गोष्ट माहिती की बाबा कमलचं डावीकडून स्थान किती आहे? 21वं. मग ह्या 32 मधून आपण हे 21 वजा करायचे, आपल्याजवळ राहिले 11 आणि 11 प्लस 1 हे जे काही पोझिशन कोणाची? राणीची उजवीकडची, हे झाली 12. याचाच अर्थ राणीचा उजवीकडून क्रमांक असणार आहे 12वा. ओके,